हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। शरद पवार गटाकडून दुसरी यादी जाहीर। बीडमधून बजरंग सोनावणेंना उमेदवारी। बजरंग सोनावणेंची भाजपच्या पंकजा मुंडे यांच्याशी लढत होणार। ज्योती मेटे बीड लोकसभेतून अपक्ष निवडणूक लढणार असल्याची चर्चा। पवार गटाकडून उमेदवारी न मिळाल्यामुळे ज्योती मेटे अपक्ष लढण्याची शक्यता। पवार गटाकडून भिवंडीमधून बाळामामा म्हात्रे यांना उमेदवारी जाहीर। काँग्रेसचा दावा असतानाही पवार गटाकडून उमेदवारी जाहीर। भाजप आमदार राणा जगजितसिंह यांच्या पत्नी अर्चना पाटील यांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश। अर्चना पाटील यांना धाराशिवमधून उमेदवारी जाहीर। ठाकरे गटाच्या ओमराजे निंबाळकरांशी लढत होणार। 14 जागा मिळणार होत्या, त्यातील 10 जागा निवडून आणणार होते। मात्र आता जागा जाहीर होताना राष्ट्रीय अध्यक्ष का दिसत नाहीत? जितेंद्र आव्हाडांची अजित पवारांवर टीका। साताऱ्यामधून निवडणूक लढवणारच, मैत्रीपूर्ण लढत होईल। उदयनराजेंचं वक्तव्य। शरद पवार वडीलधारी, त्यांच्यावर टीका करणार नाही, उदयनराजेंची प्रतिक्रिया। बच्चू कडूंची तोडीबाज म्हणून ओळख। प्रहार काँग्रेसची बी टीम। रवी राणांचा आरोप। तर रवी राणांच्या अंगात लाल रक्त असेल तर पुरावे द्यावेत, बच्चू कडूंचं रवी राणांना आव्हान। अकोल्यामधून वंचितच्या प्रकाश आंबेडकरांचा उमेदवारी अर्ज दाखल। अर्ज भरण्यापूर्वी वंचितचं शक्ती प्रदर्शन। कामाला लागा, विजय खेचून आणा, आंबेडकरांचं आवाहन। महायुतीच्या तिन्ही नेत्यांकडून शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल। अमरावतीमध्ये नवनीत राणा, यवतमाळमध्ये राजेश्री पाटील, तर नांदेडमध्ये चिखलीकर यांचं शक्ती प्रदर्शन। जात प्रमाणपत्र प्रकरणात नवनीत राणांना दिलासा। हायकोर्टाचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून रद्द। आज दूध का दूध पाणी का पाणी झालं, नवनीत राणांची प्रतिक्रिया। नवनीत राणांवर जे बोट उचलत होते त्यांना कोर्टानं उत्तर दिलं। महाविकास आघाडीचे नेते संपतील पण ते आम्हाला संपवू शकणार नाहीत, फडणवीसांची टीका। यवतमाळ वाशिमसाठी महायुतीकडून राजेश्री पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा उपस्थित, तर विद्यमान खासदार भावना गवळी मात्र अनुपस्थित। हिंगोलीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेकडून हेमंत पाटलांऐवजी बाबूराव कोहळीकर यांना उमेदवारी। हिंगोलीमध्ये बाबूराव कोहळीकर यांच्यासाठी मुख्यमंत्र्यांची रॅली। हेमंत पाटील यांना राज्यसभेच्या खासदारकीचं आश्वासन दिल्याच्या चर्चा। एका परिवारात 2 खासदार होणार, मुख्यमंत्री शिंदेंचं सूचक वक्तव्य। करवीर निवासिनी अंबाबाई देवीच्या मूर्ती संवर्धनाबाबत धक्कादायक माहिती समोर। 2015 मध्ये झालेल्या रासायनिक संवर्धनातील अवशेषांची झीज। चेहरा आणि किरीट या भागाचे तातडीनं संवर्धन करणं गरजेचं, तज्ज्ञ समितीचा अहवाल। काँग्रेसचे नेते रणदीप सुरजेवाला यांचा भाजप खासदार हेमा मालिनी यांच्या संदर्भातलं वादग्रस्त वक्तव्य। हरियाणा महिला आयोगाची सुरजेवाला यांना नोटीस। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।